आजचं जे आपलं सेशन आहे तो एक वेगळाच विषय आहे. मानसशास्त्र आणि स्व म्हणजे मानसशास्त्र आणि त्याचा आपल्या स्वतःशी कसा संबंध आहे ते आपण बघणार आहोत. अ, ह्या युनिटमध्ये बेसिकली आपण मानसशास्त्र, त्याच्या वेगवेगळ्या शाखा, मानसशास्त्र याचं नेचर कसं आहे, स्कोप काय आहे आणि त्याचा आपल्या शारीरिक म्हणजे शरीराशी आणि मनाशी म्हणजे ह्या दोघांचं एक हे कसं आहे म्हणजे एकमेकांशी कसं रिलेशन आहे तेही आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे शास्त्र म्हणजे सायन्स. ओके. मानसशास्त्र म्हणजे मनाचं, ज्याला आपण सायन्स म्हणतो त्याला मानसशास्त्र असं म्हणलं जातं. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन नुसार मानसशास्त्र हे मन आणि वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास करते. ह्याच्यामध्ये मानसशास्त्र हा एक सायंटिफिक अभ्यास आहे आणि ज्याचा ह्युमन आणि ॲनिमल बिहेवियर म्हणजे वर्तनाशी संबंध आहे. त्याचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. वर्तनामध्ये बाह्य किंवा उघड क्रियाकलापांचा समावेश होतो. व्यक्ती कसे वागतात, ते काय करतात, ते कोणत्या कृतींमध्ये गुंततात इत्यादी. तर मानसिक प्रक्रिया म्हणजे आपले विचार, भावना, प्रेरणा, धारणा, शिकणे, स्मृती, बुद्धिमत्ता, समस्या सोडवणे आणि सर्जनशीलता इत्यादी म्हणजेच मानसशास्त्र. मानसशास्त्र हे एक विज्ञान आहे कारण ते या वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी पद्धतशीर आणि वैज्ञानिक पद्धती वापरते. वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक मेथड्स. आपल्याकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी भौतिक विज्ञाने आहेत जी पदार्थ किंवा भौतिक प्रणालींचा अभ्यास करतात. म्हणजेच की फिजिक्स आणि केमिस्ट्री सारखे विषय आहेत की जे मॅटर म्हणजे किंवा कुठल्या तरी पदार्थाचा बेसिकली अभ्यास करतात. पण मानसशास्त्र जर आपण म्हणलं तर त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ किंवा काही एक फिजिकल मॅटर असं नसतं, तर आपण मनाचा अभ्यास करत असतो. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र इत्यादी जैविक शास्त्र आहेत जी जीवन किंवा जीवन प्रणालींचा अभ्यास करतात. म्हणजेच की बॉटनी आहे, झुऑलॉजी आहे की जे लाईफ म्हणजे माणूस किंवा प्राणी कसा जगतो आणि जगण्यासाठी काय काय करतो ह्याचा अभ्यास हा झुऑलॉजी आणि बॉटनी मध्ये केला जातो. मानसशास्त्राला मनाचे विज्ञान म्हटलं जाऊ शकतं, जे मनुष्याच्या मानसिक किंवा मानसिक प्रक्रिया आणि वर्तनाचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करतात. मनाचे नियम तयार करते, सिद्धांत मांडते आणि मानवी वर्तन स्पष्ट करते. सायकोलॉजी बेसिकली काय करतं तर आपलं वागणं, ह्युमन बिहेवियर आणि त्याच्याशी रिलेटेड काही थिअरीज आणि द लॉ ऑफ माइंड ह्याचा अभ्यास हा मानसशास्त्र करत आहे. हे मानवी वर्तनाचे का उत्तर देते. आपण जसे विचार करतो आणि कसे वागतो तसेच मेंदूतील बदल आणि त्यातील मज्जा संस्थेचा अभ्यास करून ते कसे याचे उत्तर देते. मानसशास्त्राला नैसर्गिक विज्ञान असं म्हटलं जाऊ शकतं. कोणत्याही विज्ञानाप्रमाणे ते प्रयोग, निरीक्षणाच्या वैज्ञानिक पद्धती वापरते आणि मानसशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सिद्धांत स्थापित करते. मानसशास्त्रातील संशोधन, वर्णन ते काय आहे, स्पष्टीकरण ते का आणि कसं घडतं आणि अंदाज म्हणजे ते भविष्यात घडेल की नाही हे ठरवणे आणि वर्तन, मनोवैज्ञानिक रचना आणि घटना यांचे नियंत्रण, बदलणे किंवा म्हणजे चेंज करणं किंवा मॉडिफाय करणं यामध्ये गुंतलेले आहे. हे समज लक्ष, शिक्षण, स्मृती, विचार आणि भाषा इत्यादींचे वर्णन, अंदाज आणि नियंत्रण, वर्तन सुधारण्यासाठी विविध सिद्धांतासह आलेले आहे.
मानसशास्त्राचा पहिला वैज्ञानिक अभ्यास हा 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथील विल्यम वुंड यांनी मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली, जिथे पहिला अभ्यास झाला. त्यांनी मानसशास्त्राची सुरुवात एक स्वतंत्र वैज्ञानिक शिस्त म्हणून केली, जी त्याच्या पूर्वीच्या तात्विकमुळे आणि सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांच्या प्रभावाखाली असलेल्या संघटनांपेक्षा वेगळी होती. म्हणून वुंड यांनी मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढे विलियम जेम्स यांनी 1890 मध्ये द प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्याच वर्षी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, ज्यालाच APA असं आपण म्हणतो, ची स्थापना झाली. तेव्हापासून मानवी मन आणि वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सायकोडायनॅमिक, बिहेवियरिस्टिक, ह्युमनिस्टिक, कॉग्निटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्हिझम याचा अभ्यास हा केला गेला. सायकोडायनॅमिक दृष्टिकोन सिगमंड फ्रॉइड ह्या मनोविश्लेषणाने सुरू झाला, ज्याने मनाच्या अचेतन पैलूवर भर दिला आणि त्यामध्ये अंतर्दृष्टी प्राप्त केली. फ्रॉइडच्या कल्पनांवर आधारित त्यानंतरचे सर्व सिद्धांत म्हणजे युंग, ॲडलर, एरिक्सन यांनी दिलेले सिद्धांत सायकोडायनॅमिक सिद्धांतांतर्गत गटबद्ध केलेले आहेत. वर्तनवाद म्हणजेच की बिहेवियरिझम मानवी वर्तनावर पर्यावरणाच्या प्रभावावर लक्ष केंद्रित करतो. ते अंतर्गत मानसिक स्थितींचा विचार करत नाही. याच्या विरुद्ध मानवतावादी सिद्धांत, ज्यांना मानसशास्त्रातील तिसरी शक्ती म्हणतात, म्हणजेच की ह्युमनिस्टिक अप्रोच, मानवाच्या जन्मजात चांगुलपणा, भावना आणि मानसिक प्रक्रिया, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन, वैयक्तिक अनुभव, स्वतंत्र इच्छा आणि जीवनातील अर्थ यावर लक्ष केंद्रित करतात. पुढचं फील्ड जे आहे ते अतिशय प्रबल असं फील्ड आहे, ज्याला आपण संज्ञानात्मक सिद्धांत म्हणतो, म्हणजेच की कॉग्निटिव्ह थिअरी, जो माहिती प्रक्रियेच्या दृष्टिकोनाभोवती केंद्रित आहे. पर्यावरणीय इनपुट्सची मानसिक प्रक्रिया कशी केली जाते आणि आपल्या भावना, अनुभव आणि वर्तनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास हा संज्ञानात्मक सिद्धांत करतो. हे आकलन शक्ती किंवा जाणून घेण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते आणि विचार, समस्या सोडवणे, सर्जनशीलता, निर्णय घेणे, स्मरणशक्ती, भाषा इत्यादी सारख्या रचनांचा अभ्यास करते. संज्ञानात्मक सिद्धांतामधील अलीकडील दृष्टिकोन म्हणजे रचनावाद, ज्यामध्ये असे म्हटले आहे की व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे आणि सामाजिक सांस्कृतिक पैलूंसह परस्पर संवादात विकसित होत असताना त्याचे मन आणि आकलन शक्ती सक्रियपणे तयार करतात. सो बेसिकली कॉग्निटिव्ह थिअरी मध्ये अजून एक त्यामधला भाग आहे, ज्याला की कन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हणतात. आणि कन्स्ट्रक्टिव्हिझम हा जास्ती करून इंडिव्हिज्युअल माइंड त्याशी रिलेटेड आहे आणि लोक कसं इंटरॅक्ट करतात एकमेकांशी किंवा इतर लोकांना अडॅप्ट करण्याची कशी हे आहे, टेंडन्सी आहे. मग तिथे पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप असेल, पेरेंट टीचर रिलेशनशिप असू शकेल, द पर्सन, इंडिव्हिज्युअल टू बॉस असं रिलेशन असू शकेल किंवा बॉस टू एम्प्लॉईज रिलेशन असू शकेल. सो याच्यामध्ये बेसिकली बऱ्याच गोष्टी कन्सिडर केल्या जातात. लाईक फॉर एक्झाम्पल सोशिओ कल्चरल फॅसेट्स आहेत. सोशिओ कल्चरल म्हणजे अगेन की प्रत्येक व्यक्ती जो असतो तो वेगळ्या कल्चरमधनं आलेला असतो. उदाहरणार्थ आपण जर भारताचंच उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की भारतामध्ये आपण जर नॉर्थ पासून सुरुवात केली
तर नॉर्थ इंडियन्स आपण म्हणतो ज्यांना की पंजाबी, बिहारी, मध्ये सेवन सिस्टर्स आहेत तिथले आसामीज असतील, अरुणाचल मधले लोक असतील. सो दीज आर पीपल की जे नॉर्थ मधनं येतात. एक मिडल सेक्शन असं आहे की जिथे गुजरातीज, मारवाडीज, महाराष्ट्रीयन्स, मग सम पीपल फ्रॉम MP, मध्य प्रदेश अशी लोक असतात. ओडिसा झालं. मग साऊथ कडे आपण गेलो की केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दीज आर प्लेसेस. सो बेसिकली आपल्याकडे सुद्धा एक कल्चरल मिक्स हा भारतात सुद्धा आहे. तर लोक त्याच्याशी कसे रिलेट होतात आणि कसे हे करू शकतात, म्हणजे कसे एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतात, याला कन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हणलं जातं. मानसशास्त्र मानवाचाच अभ्यास करत असल्याने मानसशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. जिथे जिथे माणूस गुंतलेला आहे तिथे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात त्याचे अनुप्रयोग आहेत. मानसशास्त्राशी संबंधित ज्ञान, तत्व, कौशल्य आणि संशोधन यासाठी लागू केले जाऊ शकते. म्हणजेच की मानसशास्त्राचे बरेच काही प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्याबद्दलचे स्किल्स आहेत, वेगवेगळे रिसर्च हे मानसशास्त्रावरती आता खूप होत आहेत. तर त्यासाठी लागणारे की आपण काही पॉइंट्स बघणार आहोत. लोकांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण, मानसिक विकारांवर उपचार करणे, जीवनाच्या टप्प्यांवर मानवी वाढ आणि विकास समजून घेणे, शिक्षणाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि शिक्षण वाढवणे, कामाच्या ठिकाणी संवाद सुधारणे, कर्मचाऱ्यांचे मनोबल, उत्पादकता आणि समाधान वाढवणे, आनंदी कार्यस्थळ आणि शालेय संस्कृती निर्माण करणे, धोरणे आणि नियमांची माहिती देणे, विविध क्षेत्रात इष्टतम कामगिरीची सुविधा देणे, माणसांना चांगल्यासाठी बदलण्यास प्रवृत्त करणे आणि जीवनातील उद्देश आणि अर्थ प्राप्त करणे. सो बेसिकली आपण जेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करत असतो तेव्हा आपण एंटायरली लोकांचा आणि लोकांचं मानवी मन हे कसं काम करतं त्याच्यातनं रिलेटेड त्या व्यक्तीचं वागणं कसं असतं, वर्तन कसं असतं, हे आपण जास्तीत जास्त बघत असतो. मानसिक काही विकार आहेत की ज्याला आपण मेंटल डिसऑर्डर्स असं म्हणतो आणि त्याची ट्रीटमेंट किंवा त्यासाठी काय आपण करू शकतो हे आपण बघतो. आता आपण आपल्याला जर काही वेगळा आजार, शारीरिक आजार झाला, लाईक फॉर एक्झाम्पल डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा काही जणांना हार्ट एलिमेंट्स असू शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतो, या सगळ्यासाठी आपण बघतो की काही शस्त्रक्रिया असतात किंवा गोळ्या औषधं असतात की ज्याला ॲलोपॅथी आपण म्हणतो. पण जेव्हा मनाचा एक विकार होतो, मानसिक विकार होतो, तेव्हा त्याच्यासाठी काय उपयोगी पडू शकतं, तर फक्त औषधं आणि ॲलोपॅथी नाही, तर त्या व्यक्तीला थेरपीची सुद्धा गरज असते. सो मानसशास्त्राचा एक मूळ जे काम आहे, तर फॉर अ सायकोलॉजिस्ट तर ते काय आहे, तर थेरपी देणं, लोकांना मदत करणं, त्या मानसिक विकारांवरती उपचार करणं, हे सर्वात जास्ती महत्वाचं आहे. काही वेळेला असं असतं की मानसिक आजार नसतो किंवा मुद्दाम कोणी काही केलेलं नसतं, पण बऱ्याचदा असंही होऊ शकतं की माणसांना चांगल्यासाठी बदलायला काहीतरी मोटिवेशन हवं असतं. तर ते मोटिवेशन कोण देऊ शकतं, तर एक सायकोलॉजिस्टच देऊ शकतो. तिथे आपल्याला कुठल्याही ॲलोपॅथी मेडिसिनचा, औषधाचा हे उपयोग होत नाही. काही वेळेला असं होतं की खूप लोक असे असतात की ज्यांना एकदमच हॉलो वाटायला लागतं, एकदम त्यांना असा एक खूप मोठा आपल्या आयुष्यात एक स्पेस किंवा एक अजिबातच म्हणजे काय की मी कशासाठी जगतोय, का जगतोय, हे त्यांना वाटायला लागतं. सो यासाठी सुद्धा की उद्देश आणि अर्थ, की तुमच्या जीवनाचा पर्पज, लाईफ, व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ, हे सुद्धा सांगण्यासाठी एक सायकोलॉजिस्ट हा डेफिनेटली खूप उपयोगी ठरू शकतो. आता आपण वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या शाखा बघणार आहोत.
पहिली शाखा आहे की जी क्लिनिकल सायकोलॉजी, ज्याला आपण असं म्हणतो. क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय? तुम्ही जर बघितलं असेल तर आत्ताच्या काळामध्ये जेव्हा कोविड होता, कोविड पॅन्डेमिक होता, तेव्हा इनिशियली असं झालं की आपल्याला वाटत होतं की अरे खूप सर्दी होते, ताप येतो, शारीरिक त्रास होतो. पण त्या बरोबरीने मानसिक त्रास हा सुद्धा पेशंटला खूप जास्त होत होता. का तर पॅन्डेमिक होता, यातनं आपण बरे होऊ का? किंवा सायकोलॉजिकली सुद्धा लोकांना डिप्रेशन येणं, त्यांना भीती वाटणं आणि त्याची अँझायटी डेव्हलप होणं. सो बेसिकली काय आहे की क्लिनिकल सायकोलॉजिस्टचा चा उपयोग हा खूप वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट काय करतात तर ते मेनली मेंटल डिसऑर्डर्स वरती फोकस करतात. त्यांचा डायग्नॉस्टिक इटिओलॉजी आणि सिम्पटम्स किंवा कारणं त्या पर्टिक्युलर डिसऑर्डरची, त्यासाठी लागणारे इंटरव्हेन्शन्स, मॅनेजमेंट ऑफ डिसऑर्डर असेल, सायकोथेरपीज असेल, सायकोलॉजिकल असेसमेंट्स असतील वेगवेगळ्या, या सगळ्याचा एकरूप किंवा एकत्र असं काम करणारे म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात. नेक्स्ट इज काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. काउन्सिलिंग सायकोलॉजी किंवा समुपदेशन मानसशास्त्र जीवनातील दैनंदिन समस्या आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या समस्यांशी संबंधित आहे. तर नैदानिक मानसशास्त्र मानसिक विकारांच्या गंभीर चिंतेशी संबंधित आहे. समुपदेशन मानसशास्त्र सौम्य स्वरूपाच्या मानसिक समस्यांना संबोधित करते आणि त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी समुपदेशन हस्तक्षेप प्रदान करते. आता बऱ्याचदा असं असतं, मी म्हटलं तसं, की स्ट्रेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. काही केसेसमध्ये इश्यूज रिलेटिंग टू मॅरेज असतील किंवा लोकांना अडॅप्ट होणं नवीन जागेशी, नवीन जॉबशी, हे सुद्धा बऱ्याचदा अवघड जाऊ शकतं. लहान मुलांना शाळेत ऍडजस्ट होणं, मित्रमैत्रिणी करणं, काही म्हणजे त्यांनी येणारा स्ट्रेस, त्यांनी येणारे काही इश्यूज ऑफ मेंटल वेलबिंग, हे एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट अड्रेस करत असतो. नेक्स्ट इज हेल्थ सायकोलॉजी, आरोग्य मानसशास्त्र. नाव दिस इज अ फील्ड की जे आत्ता खूप अपकमिंग फील्ड आहे. इनिशियली ह्याच्यावरती म्हणजे हेल्थ सायकोलॉजी असा एक वेगळा टॉपिक किंवा एक वेगळं फील्ड असं नव्हतं. पण आता जर आपण बघितलं तर हेल्थ सायकोलॉजी इज अ व्हेरी होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह अँड इट्स बेसिकली स्टडीज अ पर्सन्स हेल्थ आणि आपण त्याच्यावरती कसे स्ट्रेस असेल किंवा पेशंट डॉक्टर रिलेशनशिप असेल, कोपिंग असेल, आरोग्य संवर्धनासाठी धोरण इत्यादींचा अभ्यास हा आरोग्य मानसशास्त्र करत आहे. आपण आता बघितलं असेल की विविध प्रकारचे डिसऑर्डर्स आणि डिझिजेस हे लोकांना होत आहेत. पण फिजिकल त्रास हा डेफिनेटली होतोच, नो डाऊट अबाउट इट. पण बऱ्याचदा त्या फिजिकल त्रासामुळे होणारा मानसिक त्रास जो असतो तो डील करण्यासाठी आपल्याला सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरची गरज पडू शकते. सो हेल्थ सायकोलॉजी बेसिकली टेक्स केअर ऑफ दॅट. नेक्स्ट इज लाईफ स्पॅन सायकोलॉजी, ऑल्सो नोन ॲज डेव्हलपमेंटल सायकोलॉजी. आता ही एक स्टेज आहे जी प्रीनेटल स्टेज, म्हणजे की जेव्हा ते मूल आपल्या आईच्या गर्भात असतं तिथपासनचा हा अभ्यास असतो. आता त्याच्यावरती खूप जास्त संशोधन व्हायला लागलेलं आहे. लोक खूप काळजी घ्यायला लागलेली आहेत की बाळाचा जन्म, त्याला मिळणारं न्यूट्रिशन, त्याला त्याची होणारी वाढ,
ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप मानसशास्त्राशी संबंधित आहेत हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे. हे विकासाच्या पैलूंचे वर्णन करते, स्वतःचा आणि ओळखीचा विकास, विकासावरील पर्यावरणीय घटकांचा प्रभाव इत्यादी. म्हणजेच की लाईफ स्पॅन सायकोलॉजी किंवा डेव्हलपमेंटल सायकोलॉजी जे आहे ते सेल्फ आणि आयडेंटिटी डेव्हलपमेंट असेल, इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असेल, या सगळ्याचा अभ्यास हे लाईफ स्पॅन सायकोलॉजी करत आहे. संज्ञानात्मक मानसशास्त्र म्हणजे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. अगेन आपण जर बघितलं तर कॉग्निटिव्ह सायकोलॉजी इज ऑल्सो अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फील्ड. का? कारण का जसं ते एक मूल जन्माला येतं ते सतत इकडे तिकडे डोळे ठेवून बघत असतं. जेव्हा ते बघत असतं तेव्हा त्याची मेमरी डेव्हलप होत असते. मेमरी डेव्हलप होत असताना आपण त्या बुद्धीला काहीतरी चालना देणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण जसं म्हणतो की जर आपण जी काही इन्फॉर्मेशन आपल्या मेंदूमध्ये आहे ती जर आपण फार काळ रिकॉल केली नाही किंवा त्याचा वापर केला नाही तर ती मेमरी डाय आउट होते. म्हणजेच काय की आपण विसरून जातो. आता काही कुठली वाचलेली गोष्ट असेल किंवा कोणाला तरी आपण रस्त्यावरनं येता जाता बघितलं असेल, आपण अशा लोकांना किंवा त्या माहितीला आपण काही तितका भाव देत नाही आणि आपल्या मनातनं ती गोष्ट उतरून म्हणजे निघूनच जाते किंवा रात्र आपण विसरून जातो. पण जर लहानपणापासून आपण आपल्या मेंदूला तशी चालना देत राहिलो की आपल्याला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्याला पुढे जाऊन त्याचा फायदा होऊ शकतो. थिंकिंग, मेमरी आणि लर्निंग ह्या ज्या 3 प्रोसेसेस आहेत, विचार करणे, लक्षात ठेवणे आणि शिकणे, या 3 हे मानसिक प्रक्रिया आहेत की ज्या खूप महत्वाच्या आहेत. अगेन कॉग्निटिव्ह सायन्स हे एक इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे ऑफ न्यूरोसायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लिंग्विस्टिक्स. लिंग्विस्टिक म्हणजे भाषा. सो ह्याच्याशी रिलेटेड हे संज्ञानात्मक मानसशास्त्र हे फील्ड आहे. नेक्स्ट इज समूह आणि समाजाच्या संदर्भात मानवी वर्तनाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते, म्हणजे की सोशल सायकोलॉजी. परत सोशल सायकोलॉजी का महत्वाचं आहे? कारण आपल्याला लोक आपल्याला बेसिकली ह्युमन बीइंग इज अ व्हेरी व्हेरी सोशल ॲनिमल. म्हणजे आपल्याला आजूबाजूला लोक लागतात, आजूबाजूला काहीतरी लागतं. माणूस हा एकटा जगू शकत नाही, तर त्याला कोणी ना कोणीतरी बरोबर लागत असतं. आता हे करताना आपल्याला अगेन सोशल सायकोलॉजी वरती बराच अभ्यास होतो आहे. त्याच्यामध्ये सामाजिक प्रभाव, सामाजिक वर्तन आणि यांचा समावेश होतो. हे आपल्या आकलन, प्रभाव आणि कृती कसा परिणाम करतात ह्याच्यावरती अवलंबलेलं आहे. म्हणजेच की अग्रेशन, प्रेजुडाइस आणि इंटरपर्सनल अट्रॅक्शन, कन्फर्मिटी, प्रो सोशल बिहेवियर ह्या सगळ्या गोष्टी हे सोशल सायकोलॉजी मध्ये शिकू शकतो. नेक्स्ट अगेन अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फील्ड इज शालेय मानसशास्त्र, म्हणजेच की स्कूल सायकोलॉजी. आता स्कूल सायकोलॉजीचा खूपच लोक खूप विचार करतात आणि प्रत्येक शाळेमध्ये एक स्कूल सायकोलॉजिस्ट असतो आणि तो स्कूल सायकोलॉजिस्ट आपल्याला सगळ्याच बाबतीत मदत करत असतो. मग ते अभ्यास रिलेटेड असेल, रिलेशनशिप्स रिलेटेड असेल किंवा काही वेळेला असं होतं की लहान मुलांना इमोशनल जरा थोडंसं इमोशनल एक सेटबॅक असतो, शाळेत ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. कधी कधी कॉग्निटिव्ह इश्यूज सुद्धा की लक्षात राहत नाहीये, नीट लिहिता येत नाहीये, परीक्षेत कमी मार्क मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी एक स्कूल सायकोलॉजिस्ट डील करत असतो. आता ह्याच्यामध्ये अगेन आपल्याला म्हणजे परत एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक शाळेमध्ये स्कूल सायकोलॉजिस्ट असणं हे एक मस्ट आहे. कारण आत्ताच्या जगामध्ये आपण बघत असतो की मुलं खूप गोष्टींना खूप लवकर
एक्सपोज होत असतात. सो ती इन्फॉर्मेशन आपल्यासाठी आत्ता आहे किंवा नाहीये हे बोलण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी मुलांना आई वडील हे नको असतात किंवा आई वडील एका सर्टन एज नंतर आपले शत्रू वाटायला लागतात. या केसमध्ये एक सायकोलॉजिस्ट खूप चांगली मदत करू शकतो. नेक्स्ट इज ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी. ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी स्टडीज ह्युमन बीइंग्स इन दी वर्क कॉन्टेक्स्ट. म्हणजे आपण लोक जे नोकरी करतात, काम करतात, त्याच्याशी रिलेटेड हे फील्ड आहे. अगेन याच्यामध्ये बरेच प्रोसेसेस आहेत की रिक्रुटमेंट प्रोसेस असते, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग असतं, प्रेरणा मोटिवेशन, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, परफॉर्मन्स अप्रेझल. अगेन परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे कार्यप्रदर्शन मूल्यांकन, नेतृत्व, जीवनाचा दर्जा इत्यादींवर लक्ष केंद्रित करते, ज्याचे लक्ष व्यक्ती आणि संस्था दोघांच्याही सुसंवादी वाढीसाठी असतं. ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट काय करतो तर बऱ्याच आपल्याकडे गोष्टी आहेत किंवा बरेच इश्यूज असतात लोकांना की जे डील करणं हे त्यांच्या आणि वर्क प्रेशर हँडल करणं हे खूप जणांना जमत नाही. अगेन तुम्ही जर काम केलं नाही, तुम्ही जर तुमची प्रोडक्टिव्हिटी दाखवली नाही तर कंपनीसाठी तुम्ही एक बर्डन असणार आहात. ते त्या कंपनीला जाणवायला लागलं की कंपनी तुम्हाला काढून टाकू शकते. पण आपण जर हे बघितलं की दोघांच्याही बाजूनी जर आपल्याकडे पॉझिटिव्ह एक रिस्पॉन्स मिळत असेल आणि ग्रोथ दोघांची होत असेल, लाईक कंपनीची सुद्धा तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमुळे आणि तुमची स्वतःची सुद्धा, तर डेफिनेटली इट इज अ विन विन सिच्युएशन. आणि अशा केसमध्ये ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी सायकोलॉजी. आता पर्सनॅलिटी सायकोलॉजी नेचर आणि नर्चर ह्या दोन्ही गोष्टी बघत आहे. या केसमध्ये आपल्याला बघा वी नीड टू बी व्हेरी व्हेरी वी नीड टू थिंक अ लॉट. कारण काय होतं की पर्सनॅलिटी म्हणलं ना तर ती लहानपणापासून डेव्हलप होत असते. जसं मूल जन्माला येतं त्याला कळायला लागतं, त्याला जसं जे एन्व्हायरमेंट मिळतं त्या एन्व्हायरमेंट मध्ये ते मूल वाढतं आणि म्हणून आपली एक विशिष्ट पर्सनॅलिटी एखाद्याची ही डेव्हलप झालेली असते. हॅव्हिंग सेड दॅट, हे पण तितकंच आहे की पर्सनॅलिटी हा एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये त्या व्यक्ती तो जो पर्सोना म्हणजे काय तर एक मास्क असतो की तो व्यक्ती सोसायटीमध्ये हँडल करत असतो, पण ऍक्च्युअल तो व्यक्ती वेगळा असू शकतो. आता ह्या दोन्हीचा एक ताळमेळ असणं किंवा दोन्ही बॅलन्स करणं हे सुद्धा एखाद्याला अवघड जाऊ शकतं. मग मी जसं बाहेर किंवा ऑफिसमध्ये आहे तसंच मी घरात येऊन वागू शकते का? तर नाही वागू शकत, कारण घरात माझीच मुलं आहेत, माझीच फॅमिली आहे, सो त्यांच्याशी मी एवढं स्ट्रिक्ट राहू शकत नाही. कधीतरी मला एक मी आई आहे ह्या ह्यांनी मला वागावं लागतं, कधीतरी मला बायको म्हणून वागायला लागतं, कधीतरी मुलगी म्हणून वागायला लागतं. सो बेसिकली पर्सनॅलिटी सायकोलॉजी ऑल्सो अगेन addresses individual differences among people आणि त्यांचे पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स, हे दोन्ही गोष्टी हँडल करत असतो हा एक पर्सनॅलिटी सायकोलॉजिस्ट. येस, नेक्स्ट अगेन अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फील्ड, एन्व्हायरमेंटल सायकोलॉजी. आपण आता बघत आहोत की सगळीचकडे उकाडा, ऊन हे भयंकर वाढलेलं आहे. का वाढलंय आणि त्याचा आपल्याला का त्रास होतोय ह्याचा आपण कधी विचार केला का? कारण आपल्याकडे जेवढी जागा आहे त्या जागेपेक्षा राहणारी माणसं जास्त आहेत. माणसं जास्त आहेत त्याच्यामुळे टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, व्हेकल्स जास्त आहेत, ज्याच्याने प्रदूषण होत आहे. प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे गरमी वाढती आहे, आजूबाजूला झाडं तितकी नाही आहेत त्याच्यामुळे ते प्रदूषण शोषून घ्यायला काही नाही आहे, वॉटर बॉडी नाही आहे, पाणी कमी पडतंय लोकांना. सो ह्या जर आपण सगळ्या एक काय बरं आपण म्हणू शकतो काही समस्या जर आपण डोळ्यासमोर घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की
पर्यावरण मानसशास्त्र हे एक अतिशय महत्वाचं फील्ड आहे, कारण लोकांना एन्व्हायरमेंटची माहिती किंवा एन्व्हायरमेंट कसं जपलं पाहिजे याचा विचार करणं हे खूप खूप गरजेचं आत्ताच्या जगात हे झालेलं आहे. आपले विचार, आपले ॲटिट्यूड आणि बिहेवियर या तिन्ही गोष्टींवरती खूप जास्त प्रभाव पडतो आहे बिकॉज ऑफ दी disturbed environment. Next is sports psychology. Sports psychology again applies the principles of psychology in sports field, ज्याच्यामध्ये त्या स्पोर्ट्समनला फायदा जास्तीत जास्त कसा होईल आणि मेंटली तो स्पोर्ट्स पर्सन कसा फिट राहील याच्याकडे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट हा बघत असतो. बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा एखादा स्पोर्ट्स खेळत असतो तेव्हा आपले एक्सपेक्टेशन्स हे खूप जास्त असतात आणि आपला आउटपुट हा तितका होत नसतो. तर ह्या दोन्ही गोष्टी कशा रिलेट करायच्या आणि सर्व जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशी आणायची हे एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट खूप मदत करू शकतो. ऑल्सो मोटिवेशन सस्टेन करण्यासाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टचा खूप चांगला वापर होतो. Next is forensic psychology. Forensic psychology again लॉ आणि लीगल सिस्टम्स ना हे करते. आता ह्याच्या केसमध्ये असं आहे की फॉरेन्सिक सायकोलॉजी कायदा आणि कायदेशीर व्यवस्थेच्या क्षेत्रात कायदेशीर कार्यवाहीचे मार्गदर्शन करण्यासाठी, खटल्याला उभे राहण्यासाठी, सक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी, पोलीस कर्मचाऱ्यांना अशी प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आणि धमकीचे मूल्यांकन करण्यासाठी लागू केले जाऊ शकते. अगेन फॉरेन्सिक सायकोलॉजी हे परत एक खूप महत्वाचा फील्ड आहे, कारण आता पोलिसांना असेल किंवा काही लीगल सिस्टम्स असतील त्यांना फॉरेन्सिक सायकोलॉजिस्टची खूप गरज आहे. नेक्स्ट इज न्यूरोसायकोलॉजी. न्यूरोसायकोलॉजी बेसिकली लुक्स ॲट द ब्रेन, म्हणजे मेंदूचा हा जास्तीत जास्त अभ्यास हा न्यूरोसायकोलॉजिस्ट करत असतो. त्याच्यामध्ये EEG, पेट्स, PET, fMRI या सगळ्या गोष्टी, या सगळ्या टेस्ट ज्या आहेत किंवा स्क्रीनिंग्स जे आहेत ते मेंदूशी रिलेटेड आहेत आणि त्याचा अभ्यास हा न्यूरोसायकोलॉजिस्ट करत असतो. क्रॉस कल्चरल सायकोलॉजी, इट स्टडीज सांस्कृतिक आणि मानवी वर्तन आणि अनुभूती यांच्यातील गतिशील संबंधाचा अभ्यास करते. संस्कृती ही व्यक्तीच्या जीवनातील गतिमान शक्ती असल्याने ते व्यक्तीच्या विचारांवर, प्रभावांवर आणि वागणुकीवर प्रभाव टाकत असते. व्यक्तीच्या विकासात आणि कार्यक्षमतेमध्ये ती सोयीस्कर आणि अडथळा आणणारी दोन्ही भूमिका असू शकते. सो क्रॉस कल्चरल सायकोलॉजी अगेन मी म्हणलं तसं की आपला देशच असा आहे की ज्याच्यामध्ये इतके विविध प्रकारचे कल्चर्स आहेत. हे कल्चर्स आपल्याला म्हणजे रादर हे कल्चर किंवा हे क्रॉस कल्चरल वातावरण प्रत्येकालाच अडॅप्ट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी लागणारे सायकोलॉजिस्ट हे काम करत असतात. आता आपण जे बघणार आहोत ते सगळ्यांनाच खूप इंटरेस्टिंग आहे, ते म्हणजे मन आणि शरीर यांचा संबंध. आपण जेव्हा म्हणतो की एखादा व्यक्ती म्हणजे ह्युमन बीइंग बेसिकली दोन महत्वाच्या पैलूंवरती आपलं माणूस या दोन महत्वाच्या पैलूंवर काम करत असतो. एक म्हणजे आपलं मन आणि दुसरं म्हणजे आपलं शरीर. जेव्हा आपण मन आणि संबंधित मानसिक प्रक्रियाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या शरीराच्या संबंधातही या गोष्टी समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे की आपला मेंदू, मज्जासंस्था, हॉर्मोन्स, रोगप्रतिकार शक्ती, रोग, अपंगत्व एटसेट्रा या सगळ्या गोष्टी आपल्याला दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड या डेफिनेटली आहेत.
आपले मन आणि शरीर यांच्यामधील दिशात्मक प्रभाव असतो. ते एकाकीपणाने कार्य करत नाहीत. आपले मन, ज्यामध्ये आपली धारणा, विचार, भावना, प्रेरणा इत्यादी असतात, आपल्या शरीराच्या कार्यावर, शारीरिक आरोग्यावर परिणाम करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची क्षमता, आरोग्य परिस्थिती आपल्या मनावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते, ज्याला आपण माइंड बॉडी रिलेशन असं म्हणतो. मानवी कार्याच्या संदर्भात मन शरीर संबंध खालील प्रकारे पाहिले जाऊ शकतात. पहिलं म्हणजे मानवी कार्याच्या संकल्पनेतून मन आणि शरीर वेगळे करणे. दुसरं, मनाचे निर्मूलन किंवा मानवी कार्यप्रणालीच्या संकल्पनेतून शरीर म्हणजे एक्सक्लुझिव्हिझम आणि मन आणि शरीर एकच समग्र प्रणाली, मन शरीर अद्वैतवाद म्हणून संकल्पना. संशोधकांनी संपूर्ण व्यक्तीला संबोधित करण्यासाठी मन शरीर संबंधांची समग्र संकल्पना मांडली आहे. मन शरीर संबंधाचा आपल्या आरोग्यावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो. आरोग्याचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्याशी संबंधित नाही. आपण काय खातो याचा संबंध नाही. उलट आरोग्यामध्ये आपण काय विचार करतो, बोलतो, अनुभवतो आणि आपण कसे वागतो याचाही समावेश आहे. आपले विचार, भावना आणि कृती आपल्या आरोग्यावर परिणाम करण्यासाठी आपण जे अन्न घेतो तितकेच महत्वाचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणते की आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तपणा नसणे आणि संपूर्ण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कल्याणाची गतिशील अवस्था आहे. या व्याख्येचे 3 मुख्य पैलू आहेत. पहिला म्हणजे आरोग्याच्या निरंतरेवर आरोग्याचा विचार केला जाऊ शकतो. आजार आणि रोगाच्या अनुपस्थितीमुळे व्यक्ती निरोगी होईलच असं नाही. आरोग्य ही एक गतिमान अवस्था आहे आणि ती विविध घटकांनी प्रभावित केलेली आहे. आरोग्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या 4ही पैलूंचा समावेश होत आहे. आता नेक्स्ट जे आपण बघणार आहोत ते म्हणजे सायकोसोमॅटिक आणि सोमॅटो सायकोलॉजिकल फॅक्टर्स. इथे मराठीमध्ये ट्रान्सलेट होताना प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. सायकोसोमॅटिक आणि सोमॅटो सायकोलॉजिकल फॅक्टर्स. आता सायकोसोमॅटिक म्हणजे काय आणि सोमॅटो सायकोलॉजिकल म्हणजे काय, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण आता बघणार आहोत. द टर्म सायकोसोमॅटिक या शब्दात मन आणि शरीर दोन्हीचा समावेश होतो. मानस म्हणजे मन आणि सोम म्हणजे शरीर. सायकोसोमॅटिक आजार म्हणजे कोणताही आजार जो मानसिक घटकांमुळे होतो, वाढतो किंवा कायमस्वरूपी होतो, पूर्णपणे किंवा अंशतः अशी व्याख्या केली जाते. ज्यांच्याकडे कोणतेही पुरेसे वैद्यकीय स्पष्टीकरण नाही आणि त्यामुळे कामकाजात लक्षणीय त्रास किंवा बिघाड होतो. या 2 परिस्थिती आहेत. मानसशास्त्रीय घटक कारणीभूत आहेत, म्हणजे शारीरिक रोगांना कारणीभूत किंवा वाढवणे हे मनोदैहिक घटक म्हणून ओळखले जाते आणि मानसिक विकारांना कारणीभूत किंवा उत्तेजित करणे शारीरिक घटक
सोमॅटो मानसशास्त्रीय घटकांचा संदर्भ घेतात. उदाहरणार्थ दीर्घकालीन आजारामुळे नैराश्य येऊ शकते, याला आपण सोमॅटो मानसशास्त्रीय सोमॅटो सायकोलॉजिकल फॅक्टर्स हे आपण म्हणू शकतो. एखाद्याला सामना करणे योग्य मार्गदर्शन शिकणे आवश्यक आहे. स्वीकृती देणारं आणि समाधान केंद्रित सामना करण्याच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करणे, विश्रांतीच्या वेळेचे नियोजन करणे, विश्रांती घेणे, सोडणे, समर्थन गट इत्यादी. सो बेसिकली आपण इथे आता बघितलं की सायकोसोमॅटिक आणि सोमॅटो सायकोलॉजिकल फॅक्टर्स हे कसे जास्तीत जास्त आपल्याला फायदेशीर ठरू शकतात किंवा हे किती महत्वाचे आहेत. कारण का आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माइंड आणि बॉडी या दोन्ही गोष्टी एकत्र जर हेल्दी असतील तरच तो व्यक्ती आपण हेल्दी आहे असं म्हणू शकतो. आता नेक्स्ट इज द बायोसायको सोशल मॉडेल ऑफ हेल्थ, ज्याच्यात अगेन आपण बायोलॉजिकल अप्रोच बघणार आहोत. बायोलॉजिकल अप्रोच असं म्हणतो की हे वैद्यकीय मॉडेल आहे जिथे जैविक घटकांना मानसिक विकार आणि समस्यांसाठी जबाबदार मानले जाते. अनुवंशिक घटक, मेंदूचे नुकसान, मेंदूच्या कार्यातील विसंगती, हॉर्मोनल असंतुलन, गुणसूत्रातील विकृती, न्यूरोट्रान्समीटर सिस्टीम इत्यादी या विकारांसाठी कारणीभूत घटक आहे. सो बायोलॉजिकल अप्रोच अगेन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण आपल्याला आपली बायोलॉजी म्हणजेच की आपलं शरीर हे कसं काम करतं आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत हे प्रत्येकाला कळणं समजणं हे खूप गरजेचं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन आरोग्य समस्या आणि मानसिक विकारांना कारणीभूत मानसशास्त्रीय घटकांवर लक्ष केंद्रित करतो. या अंतर्गत 3 प्रमुख गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे की सायकोडायनॅमिक दृष्टिकोन ज्यामध्ये असे म्हटले आहे की एखाद्याच्या बेशुद्ध मनातील अस्वीकार्य आणि धोकादायक विचार आणि इच्छांचे दडपशाही मानसिक विकार आणि खराब वर्तनास कारणीभूत ठरते. वर्तणूक दृष्टिकोन जे विकृत विचार आणि वर्तन पर्यावरणातून शिकले जातात. आणि संज्ञानात्मक दृष्टिकोन विकृत वर्तन आणि विकारांसाठी जबाबदार असलेल्या आपल्या विचार पद्धतींच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करते. हे अतार्किक विचार पद्धती आणि कारणे म्हणून अतार्किक विश्वासांबद्दल बोलते. सोशो कल्चरल अप्रोच सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन आपण बघणार आहोत. व्यक्ती एकट्या नसतात, ते समूह सेटिंग मध्ये राहतात आणि कार्य करतात. त्यामुळे कुटुंब, समाज, सामाजिकरणाची प्रक्रिया आणि सांस्कृतिक प्रथा यांची भूमिका विसंगती आणि मानसिक विकारांच्या कारणास्तव नाकारता येत नाही. सामाजिक सांस्कृतिक घटक आपल्या विचारांवर, वृत्तीवर आणि भावनांवर प्रभाव टाकत असतात, ज्यामुळे आपल्या समायोजन कार्यप्रणाली आणि कल्याणावर परिणाम हा होत असतो. बायोसायकोसोशल मॉडेल असं म्हणते की आरोग्याचे बायोसायकोसोशल मॉडेल हे 1977 मध्ये जॉर्ज एल एंगेल यांनी विकसित केले होते. आरोग्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आहे जे असामान्य विचार आणि वर्तन स्पष्ट करण्यासाठी जैविक, मानसिक आणि सामाजिक, सांस्कृतिक वरील सर्व दृष्टिकोन एकत्र करतात. हे मानवाच्या विकास,
समायोजन आणि आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांवर सर्वांगीण दृष्टिकोन घेते. उदाहरणार्थ, जैविक घटक व्यक्तीला आक्रमक होण्यास असुरक्षित बनवू शकतात, परंतु पर्यावरणीय घटक हे प्रकट होऊ शकतात. त्याचप्रमाणे जरी पर्यावरणीय घटक एखाद्याला असुरक्षित बनवू शकतात, तरीही सामाजिक सांस्कृतिक घटक संरक्षणात्मक घटक म्हणून कार्य करू शकतात. इथे आपण सगळ्यांनी हे बघायचं आहे की बायोसायकोसोशल मॉडेल जे आपण आता बघितलं ते खूप महत्वाचं का आहे. त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे की बायोसायकोसोशल मॉडेल हे बेसिकली आपली बायोलॉजी, आपले सायकोलॉजिकल सेटिंग्स आणि आपलं सोशल सेटिंग ह्या 3 गोष्टी एकत्रित करून जो अभ्यास आहे त्याला बायोसायकोसोशल मॉडेल असं म्हणतात. आता हे जे बायोसायकोसोशल मॉडेल आहे ते एका लिमिटेड कन्स्ट्रक्ट वरती काम करतं आणि ते लिमिटेड कन्स्ट्रक्ट वरती कसं काम करतं ते आपण बघणार आहोत. तर बेसिकली ह्याच्यामध्ये एक आपण एखाद्याला जर एखादा आजार हा डिटेक्ट झाला तर त्याच्यामध्ये होणारे शारीरिक बदल तर डेफिनेटली होतच असतात. विथ दॅट सायकोलॉजिकली सुद्धा त्या व्यक्तीवरती खूप वेगळाच प्रभाव पडलेला असतो. कारण स्ट्रेस असू शकतो, दुःख असू शकतं, भीती असू शकते आणि हे सगळं जेव्हा तो व्यक्ती डील करत असतो मेंटली, तेव्हा कुठे ना कुठेतरी फिजिकली सुद्धा त्या व्यक्तीवरती तो त्रास होत असतो. अलॉंग विथ दॅट सोशली काय होतं तर लोक म्हणजे फॅमिली मेंबर्स असतील, मित्र असतील, ऑफिस मधली लोक असतील, हे सगळे जण मदत किंवा आम्ही मदत करतो, आम्ही फिजिकली मदत करतो, पण मेंटली मदत कधी कोणी करू शकतं का तर नाही करू शकत. ते त्या व्यक्तीला त्याच डील करायचं असतं. So biopsychosocial model moves from the limited construct of disease to understand the human experience of illness from the perspective of the patient. तर हा सायकोलॉजिस्ट काय करतो तर पेशंटच्या पर्स्पेक्टिव्हनी कसा फायदा होऊ शकेल किंवा काय होऊ शकेल हे तो व्यक्ती खूप जास्त अभ्यास त्याचा करत असतो आणि आपल्याला त्या व्यक्तीला मदत कशी करता येऊ शकेल हे बघत असतो. एक सिस्टम्स अप्रोच डेव्हलप करत असतो की ज्याच्यामध्ये तो व्यक्ती अजिबात आयसोलेटेड त्याला वाटणार नाही, सतत कोणी ना कोणीतरी त्या व्यक्ती बरोबर असेल, तो बोलू शकेल, गप्पा मारू शकेल आणि अलॉंग विथ दॅट काही इंटर रिलेटेड सिस्टम्स असतात की ज्या आपल्या शरीरामध्ये सुद्धा इंटरलिंक्ड असतात. लाईक फॉर एक्झाम्पल सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स जे विच आर अ पार्ट ऑफ द बॉडी, विच आर आणि ऑफ द इंडिव्हिज्युअल and the individual themselves are part of the family, group, community, society, country, etc. So आपल्या बेसिकली काय करायचं असतं की आपल्याला इट इज व्हेरी डिफिकल्ट की जेव्हा बायोलॉजिकली, सायकोलॉजिकली आणि सोशली जेव्हा माणूस फिट असतो तेव्हा येस वी कॅन से की दॅट पर्सन इज एक्स्ट्रीमली फिट. पण अदरवाईज एक जरी यातला कुठला गळून पडला तर इट बिकम्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. सायकोलॉजिकली काय होतं तर कोपिंग स्किल्स डेव्हलप करणं, सोशल स्किल्स, फॅमिली रिलेशनशिप्स मेंटेन करणं, सेल्फ एस्टीम डेव्हलप करणं किंवा ती मेंटेन तरी ठेवणं आणि मेंटल हेल्थ त्या व्यक्तीची चांगली ठेवणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा असं होतं की असं म्हणतात की कुठलाही शारीरिक आजार हा पहिले तो व्यक्ती सायकोलॉजिकली फिट नसल्यामुळे त्याला हा आजार होतो. म्हणजेच काय की काही जणांना खूप स्ट्रेस असतो, खूप टेन्शन असतं, तर त्यांनी होणारा डायबिटीज हा वेगळा असतो आणि ज्याच्याकडे जेनेटिकली डायबिटीज आलाय ते वेगळं झालं. सो बेसिकली हे जे मॉडेल आहे हे आता खूप लोक
किंवा रादर खूप सायकोलॉजिस्ट वापरतात. पण अगेन आपल्याला खूप वी नीड टू बी व्हेरी व्हेरी विजिलंट. कारण काय होतं की खूपदा असं होतं की लोक म्हणजे याचा वापर हा तितक्या चांगल्या प्रकारे करत नाही. बायोसायकोसोशल मॉडेल हे हेल्थ सायकोलॉजी या फील्डमध्ये त्याचा वापर केला जातो. याच्यामध्ये मेन फोकस हा हेल्थ असतो आणि हेल्थ इलनेस आणि त्याची इटिओलॉजी आणि ट्रीटमेंट ह्या गोष्टींवरती जास्तीत जास्त प्रभाव दिला जातो. बिहेवियरल मेडिसिन हे एक फील्ड आहे की विच फोकसेस ऑन बिहेवियरल और psychological aspects as medicine along with the biological medicines aspects for comprehensive treatment. मी जसं म्हणलं तसं की त्या व्यक्तीला जर त्याची विल पॉवर किंवा त्याचा पॉझिटिव्हनेस हा जर इतका चांगला नसेल तर तुम्ही कितीही काही औषधं द्या, तो व्यक्ती त्याला रिस्पॉन्ड करत नाही. आपण जे बघतो की लोक डॉक्टर्स सांगतात की आम्ही खूप प्रयत्न केले पण ह्या व्यक्तीने काही रिस्पॉन्ड आम्हाला केलेलं नाहीये. म्हणजेच काय, तर मनातनं तो व्यक्ती खचलेला असतो. आत्ताचं जे कोविड पॅन्डेमिक झालं त्याच्यामध्ये खूप लोक अशी होती की जे रिकवर होऊ शकत होते पण त्यांना सायकोलॉजिकली इतका मोठा सेटबॅक आणि इतकी भीती वाटली की त्यांना त्याच्याशी डील करणं इट बिकेम व्हेरी डिफिकल्ट. आता ह्यात का होत होतं असं, कारण बाकी कुठलाही आजार असेल तर आपल्या बरोबर आपले फॅमिली मेंबर्स हे थांबू शकतात किंवा तिथे असतात. पण इन केस ऑफ कोविड काय झालं होतं की एकदा ऍडमिट केलं की परत त्या फॅमिली मेंबर्स भेटू शकत नाहीत. तो पेशंट तिथे एकटा असतो, झोपून असतो, पडून असतो. आता या केसमध्ये खूप लोक अशी आहेत की जे भीतीनेच त्यांना जास्त त्रास झालेला आहे. मग त्यांचं जाण्याचं किंवा त्यांचं मृत्यूचं कारण हे कोविड नसून हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक, अशा गोष्टी किंवा हाय शुगर, बीपी वाढणं यांनी सुद्धा देर आर अ लॉट ऑफ पीपल हू हॅव डाईड. आता हे का होतं, कारण का अगेन द बायोसायकोसोशल मॉडेल समवेअर हॅज गॉन फॉर अ टॉस. वी शुड, कुठलाही पेशंट असेल, मग तो कॅन्सर पेशंट असेल, टीबीचा पेशंट असेल किंवा बीट एनी पेशंट, त्याला सायकोलॉजिकल हेल्प आणि सपोर्ट जर तसा दिला गेला तर डेफिनेटली रिझल्ट हे खूप चांगले मिळू शकतात. सोशली काय होऊ शकतं, तर फ्रेंड सर्कल असेल, फॅमिली मेंबर्स असतील, सिबलिंग्स असतील, कझन्स असतील, यांनी सतत एक सेल्फ एस्टीम हाय ठेवणं, पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह बोलणं हे खूप गरजेचं असतं. अशा केसमध्ये आपण बघत असतो की जिथे जिथे खूप मोठे मोठे आजार सुद्धा लोक कोपअप करून त्यातनं बाहेर येऊ शकतात. वाय? ओनली बिकॉज सायकोलॉजिकली दे आर व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेरी फिट. सो हे असणं खूप गरजेचं आहे. Achieving a state of health is related more to achieving a state of inner growth and realization. म्हणजे हेल्थ चांगली असणं म्हणजेच की तुम्हाला तुमचं शरीर आत्म कसं आहे हे 100% कळलेलं आहे. डेव्हलपिंग कॉन्शियसनेस ऑफ द इनर ट्रू सेल्फ, आणि दस इट इज द मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच टू हेल्थ, ॲडव्होकेटिंग फॉर हार्मनी विथ वन्स ओन इनर सेल्फ as well as the outside world and universe. म्हणजे काय, तर बाहेरच्या जगाशी आपण कोप अप करण्यासाठी हे मॉडेल हे खूप जास्ती कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्याच्यामध्ये हेल्थ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण ऍडमिनिस्टर करत असतो. जसं हे बायोसायकोसोशल मॉडेल आहे तसंच बायोसायकोसोशल स्पिरिच्युअल मॉडेल सुद्धा आहे, जे अगेन इज टुडे अ व्हेरी व्हेरी अपकमिंग फील्ड. आता ह्यात काय कन्सिडर केलं जातं, तर युअर स्पिरिच्युअल वेलबिईंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्पिरिच्युअल वेलबिईंग म्हणजे काय, तर
आपण जे म्हणतो की एक्झिस्टन्स, फिजिकल एक्झिस्टन्स, सायकोलॉजिकल एक्झिस्टन्स, सोशल आणि स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स, या 4 गोष्टी एका व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात. आपण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतो, म्हणजे कुठल्या तर बॉडी, माइंड, स्पिरिट, एन्व्हायरमेंट, ह्या ज्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जेव्हा बोलतो, तेव्हा बॉडी आणि माइंड ह्या 2 गोष्टी आपण डील करू शकतो. बट व्हॉट अबाउट द स्पिरिट, व्हॉट अबाउट युअर स्पिरिच्युअल सेल्फ? तर आत्ताच्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर योगा, मेडिटेशन, ह्या गोष्टींनी आपला स्पिरिच्युअल बेस हा चांगला तयार होतो. लोकांनी आता शाळांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर स्पिरिच्युअलिटी वरती खूप अभ्यास होतो आहे. आणि जेव्हा स्पिरिच्युअलिटीवर अभ्यास होतो तेव्हा फक्त देव, धर्म, कर्म ह्याच्यावरती नाही, तर आपण जे आपल्यासाठी जे स्पिरिच्युअल आहे ते आपण केल्यावर आपल्या मनावरती त्याचा काय परिणाम होतोय हे आहे बायोसायकोसोशल स्पिरिच्युअल मॉडेल हे बघत असतं. याच्यामध्ये again there's this 3H model also, which talks about your head, heart and hands. म्हणजे काय? Your head, your heart and your hands. So basically, if you are psychologically fit, your heart is going to be strong. If your heart is strong, your rest of the body is going to be strong, and it is going to help you do something good in life. म्हणजे काय? हाताने आपण काय करतो तर ऍक्शन करत असतो. आता जर तुम्ही इफ युअर माइंड इज स्ट्रॉंग, इफ युअर माइंड इज हेल्दी, युअर फिजिकल बॉडी इज गोइंग टू बी हेल्दी. आणि जर फिजिकल बॉडी हेल्दी असेल तर आपल्याकडनं चांगलं काहीतरी काम होऊ शकणार आहे. सो बेसिकली बायोसायकोसोशल मॉडेल मध्ये आपण अजून 2 गोष्टी बघितल्या, एक म्हणजे द स्पिरिच्युअल मॉडेल आणि द 3H मॉडेल, विच इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ताच्या केसमध्ये आत्ताच्या केसमध्ये लहान मुलांना शाळेमधनं हे तिन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे शिकवल्याही जातात, सांगितल्या जातात आणि पुढे जाऊन डेफिनेटली त्याचा फायदा हा मुलांना खूप चांगला होतो. याच्यामध्ये अगेन बऱ्याच गोष्टी आहेत की आपण अवेअरनेस स्प्रेड करणं, सायकोलॉजिकल हेल्प घेणं, आणि ती घेणं म्हणजे त्याच्यात काहीही कमतरता नसते. तर आपण त्यांनी जास्त, जसे आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला जर सर्दी झाली, ताप आला तर आपण डॉक्टरकडे जातोच, तसंच आपल्याला जर मानसिकरित्या बरं वाटत नसेल तरी त्याच्यासाठी कोणीतरी एक मदत करणारा व्यक्ती असतो आणि त्याचं नाव हे सायकोलॉजिस्ट असतं. सो आपल्याला आपण बेसिकली खूप एका चांगल्या आता मॉडेलमध्ये लोक जात आहेत आणि त्याची जर शिकवण ही चांगली दिली गेली तर पुढे जाऊन त्याचा मुलांना खूप फायदा होणार आहे. हेल्दी राहतील मुलं आणि माइंड आणि बॉडी रिलेशनशिप हे त्यांना लवकरात लवकर समजेल. सो सगळीकडे बायोसायकोसोशल मॉडेल आणि बायोसायकोसोशल स्पिरिच्युअल मॉडेल हे फॉलो करणं हे अत्यंत गरजेचं आहे, ज्याचा फायदा हा सगळ्याच एंटायर सोसायटीला डेफिनेटली होऊ शकतो. आत्ताचं हे युनिट हे इतकंच आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ब्रांचेस बघितले सायकोलॉजीचे आणि त्याचा फायदा कसा सोसायटीला होतो ते बघितलं, आणि माइंड बॉडी रिलेशनशिप म्हणजे काय आणि त्याचा कुठे कुठे फायदा होतो. सो सायकोसोमॅटिक आणि सोमॅटो सायकोलॉजिकल डिझिजेस म्हणजे काय यातला फरकही आपण बघितला आणि बायोसायकोसोशल मॉडेल हेही आपण बघितलं. सो आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की हे जे 2-3 मॉडेल्स आपण बघितले हे अत्यंत महत्वाचे आहेत. सगळ्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला त्याचा ऑफकोर्स फायदा हा डेफिनेटली पुढे जाऊन होणार आहे. आत्ताचं जे हे आहे ते इथपर्यंतच आहे आणि पुढचं सेशन हे डेफिनेटली आपण पुढचं युनिट बघणार आहोत. धन्यवाद.